नुकत्याच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यात. पश्चिम बंगालमध्ये भाजपने पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली आहे. या विजयाचं कौतुक इतकं की थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन करून शुभेच्छा दिल्या. आसाम, पश्चिम बंगाल या राज्यात भाजपने सत्ता मिळवली. निवडणूक झाल्यावर आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असंच काहीचं वातावरण होतं. पण या आनंदावर विरजन घातलं गेलंय असंच म्हणता येईल. ऐन लगीन सराईचा काळ सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना आवाहन केलंय, असं आवाहन जे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरात नुकतंच पंतप्रधानांनी विकास कामांचं भूमिपूजन केलं. त्या प्रसंगी बोलताना भारतीयांनी काटकसर करण्यास सांगितली आहे. यावरून देशात आर्थिक आणीबाणी लागू होणार आहे का, अशी ही चिंता विरोधी पक्षनेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील यावर टीका केली आहे. आता हे आरोप का केलेत, तर मोदींनी केलेलं आवाहन. ते आवाहन नेमकं काय आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी त्यावर केलेली टीका आणि देशात आर्थिक आणीबाणीची शक्यता किती आहे, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. निमित्त होतं हैदराबादमधील विकास कामांचे भूमिपूजन. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना स्वदेशीचा मार्ग सांगितलाय. तो मार्ग एवढा वाटतो तेवढा सोपा नाहीये, कारण त्यात 7 बाबी अशा आहेत ज्यामुळे मोठी अडचण होऊ शकते. आपण एक एक करून त्या 7 बाबी पाहूयात. त्यातलं पहिलं आवाहन कोरोना काळातील लॉकडाऊनची आठवण करून देणार आहे. ते आवाहन म्हणजे शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होमचा मार्ग अवलंबला जावा. यामुळे होणार काय, तर कॉर्पोरेट कंपन्या अनेक एम्प्लॉईजना वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन देऊ शकतात. मोदींनी सांगितलंय की पुढचं वर्षभर सोने विकत घेऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, मेट्रो किंवा सार्वजनिक वाहतूक सुविधांचा उपयोग करा. शेतकऱ्यांसाठी देखील मोदींनी आवाहन केलंय. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्या. एवढ्यावरच मोदी थांबलेले नाही आहेत. त्यांनी खाद्यतेलाचा वापर देखील कमी करायला सांगितलाय. याशिवाय परदेशी महागड्या ब्रँड्सचा वापर कमी करून स्वदेशी वापरण्यावर भर दिला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही झाली 6 आवाहने. मोदींनी देशाला 7 बाबी सांगितल्या आहेत. त्यातली 7वी बाब म्हणजे पुढच्या वर्षभरासाठी परदेशी दौरे टाळा. आता हे सगळं करण्यासाठी नक्की झालंय काय, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी हीच मागणी लावून धरली. देशाची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे याची माहिती मोदींनी द्यावी, अशी मागणी होते. पंतप्रधानांनी देशाला आर्थिक स्थितीची माहिती द्यावी आणि काय खरं ते सांगावं, असं आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांनी म्हणलंय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील मोदींच्या या आवाहनावर सडकून टीका केली आहे. 12 वर्षात देशाला या स्थितीपर्यंत पोहोचवले आहे की नागरिकांना काय खरेदी करावे आणि काय नाही हे सांगितलं जात आहे. प्रत्येक वेळी सगळी जबाबदारी नागरिकांवर सोपवली जाते, जेणेकरून स्वतःला उत्तर देता येणार नाही. देशाला चालवणं आता कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधानांच्या आवाक्यातील गोष्ट नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली. हे केवळ उपदेश नाहीत, तर नाकारतेपणाचा पुरावा आहे, असंही त्यांनी म्हटलंय. संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील या 7 उपदेशांवर टीका केली आहे. मोदी जबाबदारीपासून पळ काढत आहेत. देश आर्थिक संकटात जात आहे आणि येणारा काळ अधिकच कठीण असेल. निवडणुकांमुळे मोदींना त्या परिस्थितीत योग्य पावले उचलली नाहीत, त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. पुढच्या वर्षात सोने खरेदी आणि परदेश दौरे टाळा, असा उपदेश केल्यानंतर पर्यटन आणि सोन्याच्या व्यापारात मंदी सदृश्य स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मोदींच्या या आव्हानामागे परकीय चलन वाचवण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. पश्चिम आशियात सुरू असलेली तणावाची स्थिती पुरेशी पूर्ववत झालेली नाहीये. इराणने अद्यापही होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णतः खुली केली नसल्याने वाहतुकीला अजूनही अडथळा आहे. या आवाहनानंतर देशभरात नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोने खरेदी करू नका, खाद्यतेलाचा वापर कमी करा, यावर लोक भरभरून व्यक्त होत आहेत. या सगळ्यांवर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा
आणि अशाच व्हिडिओजसाठी शिरस्ताला आठवणीने सबस्क्राईब करा.